मित्रांनो, आता पिंजरे वगैरे रेडी झालेत. टोटल 5 पिंजरे आमचे आहेत. त्याच्यामध्ये ओली मच्छीचा आवाज बांधलेला आहे. आवाज ओली मच्छीचं सकाळी घेतले होते मम्मीने मच्छी, आणि आता ते पिंजऱ्यामध्ये बांधले आम्ही. तर आता मी 5 पिंजरे टोटल टाकणार आहे. उद्याचा रिझल्ट बघूया किती आम्हाला खेकडे भेटतात सकाळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून ठेवा. चला. नमस्कार मंडळी, मी प्रत्येक स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणी प्रत्येक यूट्यूब चॅनलवरती, आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आता आम्ही जातो आहोत खाडीमध्ये पिंजरे टाकायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता मी जातो आहोत आमच्या खाडीवरती. पाणी बहुतेक सुकलेलं असणार आहे. तर बघूया. आता आम्ही जाऊन बसवणार पिंजरे खाजनामध्ये. टोटल 5 पिंजरे आहेत आमच्याकडे. आता जाऊन आम्ही बसवणार व्यवस्थित, आणि सकाळी त्याच्यामध्ये आपल्याला समजतील किती खेकडे भेटले ते. तर आता पाणी सुकते लागले. पाणी आता सुकलेलं असेल कदाचित. आता जाऊन बघू तेव्हा समजेल. पाणी बहुतेक सुकलेलं असणार आहे. असा रस्ता आहे. एकदम रान वाढलं आहे इकडे. एक पंटर पुढे गेला आहे, एक पंटर मागे आहे. आर्यन सोडिये. रान वाढलेलं असताना आम्हाला इथून जायला पण प्रॉब्लेम होतो वाटेतून. तरी पण आम्ही पिंजरे टाकणार, कारण आम्हाला खेकडे पाहिजेत. ही बघा, शेवगणांची ओढी आहे आमच्या वाडीतली. पाणी बहुतेक आता सुकते लागलेलं आहे. संध्याकाळी 7पर्यंत पाणी सुकून जाईल पूर्ण. तर या पाण्यातून आम्ही आता जाणार आहे. चप्पल काढून ठेवूया इकडेच. चला. तर ही आमची पूर्ण नदी आहे. तर आम्ही तिकडे एक खाजन आहे, शेते खाजन बोलतात त्याला. तिकडे आम्ही आता हे पिंजरे बसवणार आहे. टोटल माझे 2 फंटर आहेत, वेदांत आणि आर्यन. तर आता आम्ही जातो आहे तिकडे. पाणी जास्त नाही, कंबरभर पाणी होईल इथून जाताना. तर तिकडे जाणार आम्ही, आणि तिकडे आता पिंजरे बसवणार खाजनामध्ये. खाजनामध्ये पाणी पूर्ण सुकलेलं आहे, इकडे पाणी जास्त आहे. तर मंडळी, आम्हाला वाटलं पाणी कमी असेल, पण आता पाणी आमच्या कमरेच्या एवढं झालं. अर्जुन पूर्ण भिजलाय. वेदन आहे थोडाफार. आम्हाला भिजायचं नव्हतं, पण आता आम्ही भिजलो. आता काय करणार, खाजनात आल्यावरती भिजायला तर होणारच. आम्हाला वाटलं होतं पाणी कमी असेल इकडे, पण पाणी जास्त निघालं. तर हे आमचे खाजन आहे पूर्ण. ती तिकडे खाली आहे, ती मेन नदी आहे. आणि हे एक त्याला एक साईड असा लागला आहे कोपरा, आणि हा आमच्या इकडे पर्याय आहे. आणि इथे आतमध्ये खाजन आहे, तिथे आम्ही आता पिंजरे टाकणार आहे आतमध्ये. आता आम्ही खाजनाच्या जवळ आलो आहोत. तिथे पोचू आता थोड्या वेळात. आणि याच्या अगोदर पण आमच्या 2 मित्र आहेत, त्यांनी पिंजरे टाकले होते तिथे. तर त्यांना विचारू किती पहिले तुम्हाला खेकडे भेटले होते. आणि किती भेटले होते खेकडे त्या दिवशी? 20 भेटले होते बोलतो. आपल्याला उद्या किती भेटतील? पिंजरे 5 आहेत आमच्या. पिंजरे किती होते तुमच्याकडे? 10-12 पिंजरे होते. त्यांना 20 भेटले. तू पण होता त्यांच्यासोबत? माझं वेगळं, याचा वेगळा होता. माझ्याकडे टोटल 5 पिंजरे आहेत टोटल. आता बघू माझ्या पिंजऱ्यामध्ये किती भेटतात खेकडे. ह्यांना तर त्या दिवशी मस्त भेटले होते. आता बघूया. आता मी व्यवस्थित बसवणार इकडे खाजनामध्ये. दाखवतो तुम्हाला कसे खेकडे पिंजरे वगैरे आम्ही बसवतो खाजनात.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यांनी खूप इकडे खेकडे पकडलेले आहेत पहिले, मी जिथे नवीन आहे. तर मंडळी, आता आम्ही पिंजरा बसवायला सुरुवात केली आहे. पहिलाच पिंजरा लावतो आहे. आर्यन लावतो आहे पहिला पिंजरा. बघूया कसा लावतो आहे तो. त्याने बसवलं आहे. आता पाणी भरते पण आले. आता पाणी भरते यायला चालू झाले. हा बघा कसा बसवला आहे त्याने. तर वरती झाडाला रस्सी बांधली आहे आणि असा इथे बसवलं आहे. पाणी बघा किती भरते आले. हा आपला मागून येतो एक चित्र. तर याच्यामध्ये पण मित्रांनो खूप मेहनत आहे. बघा कशा काट्या झाडातून जायला लागतं पिंजरे बसवायला. हा बघा इकडे एक बसवला मागे. हा एक माझ्याकडे आहे आणि आर्यनकडे 2 आहेत. याच्यामध्ये पण खूप मेहनत आहे. तर आमचा दुसरा पिंजरासुद्धा बसवून झालेला आहे. हा बघा कशा प्रकारे इथे बसवल्या. दुसऱ्या पिंजऱ्याची रस्सी बांधतोय वरती. 2 पिंजरे आमचे आता बसवून झाले टोटल. हा पिंजरा दुसरा आहे आमचा. चला तर आता पुढे जाऊया. कादनातून जायचं म्हणजे खायचं काम नाही. इकडं खूप झाडं बिडं असतात. हे बघा कसं जायला लागतं वाकून बिकून याच्यामधून. प्रॉपर रस्ता नाही, कारण इकडे कोण जास्त येत नाही, त्याच्यामुळे रस्ता पण ब्लॉक झाला आहे. हे बघा इकडे पूर्ण कसं कांजळवणं झाली आहेत ती. हे कांजळं आहेत. कशा प्रकारे जातो आम्ही इथून. पूर्ण इकडे झुडपं वाढले, रान वाढले पूर्ण इकडे. हे बघा पूर्ण इकडून पहिल्यांदा रस्ता असायचा, तिकडून पण त्या साईडून रस्ता होता एक पूर्ण, तो पण तिकडे ब्लॉक झाला. आणि इथून आता हा पण ब्लॉक झाला. इथून थोडाफार आम्ही जायचा प्रयत्न करतो आता तात्पुरता. उद्या पूर्ण इथून रस्ता करू. आता मला पण इथूनच जायचं आहे. याच्यात ना आता बाहेर आलेलो. हे बघा पहिला इकडे रस्ता होता बघा, इथून रस्ता होता, पूर्ण ब्लॉक झाला. कोणी येतच नाही आता इकडे. हे बघा आता आम्ही इथून आलेलो बाहेर. हे आमचे पिंजरे आणि आम्ही. पोरं का ऐकत नाही. नाद केला पण वाया नाही गेला. एवढ्या जंगलातून आम्ही आता एवढे स्ट्रगल करत आलेले. कशासाठी? कुर्ल्यासाठी म्हणजेच खेकडे. हे बघा आता इथून पण पूर्ण रस्ता होता, इथून पण रस्ता ब्लॉक झाला. इथे रस्ता होता. आर्यन एकदम जुना किल्ला रे याच्यामध्ये. आर्यन सोडी आहे. बघा कसा पिंजरा घेतला आहे. ही त्यांची जुनी स्टाईल आहे पिंजरा पकडायची. हा बघा हा मागचा आर्यन आणि पुढे आहे तो वेदांत. वेदांत कसा अजून आता नवीन आहे. आर्यनसोबत येऊन येऊन तो शिकला आहे. पण आर्यन जुना खिलारी आहे, कारण त्याचे पप्पा पण त्याच्यामधले होते ना, त्याच्यामुळे त्याला पटकन जमलं ते. तर आता बाकीचे 3 पिंजरे उरले ते वरच्या खादण्यामध्ये टाकणार आम्ही. चला तर. मध्ये पूर्ण रान वाढल्यामुळे इकडे पूर्ण हे झालं आहे, झाडी बिळी अशा खाली आल्यात, जायला प्रॉब्लेम होतो. कारण पहिल्यांदा होतं ना तेव्हा असं नव्हतं. पूर्ण झाडे झुडपे वाढले तिकडे. पहिला रस्ता पूर्ण क्लिअर होता, असं उभ्याने माणूस चालू शकत होता. पण आता रस्ता नाही जाऊ शकत. आता झाडं बघा कशी वाटेवरती आली. जी वाट होती त्या वाटेवरती झाडे येऊन थांबलीत. खाली वाकून गेल्याशिवाय पर्याय नाही दुसरा. आता आमचे 3 पिंजरे राहिलेत ते लावतोय. आता इथे टाकतोय. हा बघा इथे टाकतोय. फ्लॉक घालून मळ्यात आलोय. हा बघा कसा बसवला इथे. बसला खाली पूर्ण पिंजरा. आता ही रस्सी आहे त्याची, ही रस्सीवरती झाडाला बांधायची, म्हणजे सकाळी आल्यावरती आपल्याला सोडून दे समजेल. तर मित्रांनो, तो बघा आर्यन तिकडे आतमध्ये पाज्यामध्ये पिंजरा लावत आहे आणि मी इकडे बाहेर लावला आहे. ती मेन नदी आहे, तिकडून पाजा स्टार्ट होतो.
आणि हा इकडे आतमध्ये येतो. आर्यनने आतमध्ये लावला आहे पिंजरा खाजनामध्ये. तर त्याच्यामध्ये किती खेकडे भेटतील ते सकाळी समजेलच आपल्याला. आता त्याने पिंजरा चांगला बसवला आहे. चला तर पुढे बघूया. आता थोड्या वेळेस संध्याकाळ झाली आहे पूर्ण. तर आता थोड्या वेळात काळोख पडणार आहे. इकडे अंधार होऊन जाईल पूर्ण. बाहेर उजेड आहे पण इकडे झाडामध्ये थोडा काळोख व्हायला चालू झाला आहे. अंधार म्हणजे आता संध्याकाळ झालीच आहे. 7 वाजायला आले संध्याकाळचे. तर बघा आता कशा प्रकारे याच्यामध्ये पण स्ट्रगल आहे. किती कष्ट आहे याच्यामध्ये. बघा तो कसा चालला आहे आतमध्ये लावायला पिंजरे. आणि याला अजून पिंजरा लावायला येत नाहीत. अरे याला पण शिकव. याला पिंजरा लावायला येत नाही अजून. वेदांना पण शिकव. त्याने पिंजरा लावला येते. तर मित्रांनो पिंजरे वगैरे खाजण्यामध्ये लावून झालेले आहेत आता. तर आता टोटल 5 पिंजरे मी टाकले खाजनामध्ये. तर उद्या बघूया त्याचे किती खेकडे भेटतात. आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आम्ही घरी जातो आहे. उद्या सकाळी येऊ.